आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। वर्षा सहलीत निसर्ग सौंदर्याची अनुभूती, मराठा मंडळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम, प्राध्यापक ॲडव्होकेट डी हळवणकर। निपाणी ते रामलिंग पायी प्रवास, मंदिर परिसर स्वच्छता, शेकडो वृक्षांचे रोपण, सामूहिक भोजन व मनोरंजन। पावसाळ्याच्या हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात वर्षा सहलीचा मनमुराद आनंद लुटत पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि सामाजिक बांधिलकीची शिकवण देणारा आगळा वेगळा उपक्रम निपाणी मराठा मंडळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे साकारला। निपाणी ते रामलिंग असा पायी प्रवास करताना विद्यार्थ्यांनी पावसाळी निसर्गाचे विलोभनीय रूप अनुभवले। हिरवाईने नटलेला परिसर, डोंगर दऱ्या, शेत शिवार आणि अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे प्रवासाला वेगळीच रंगत आली होती। विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने एकत्र चालत हा प्रवास पूर्ण केला। वाटेत निसर्गाचा आस्वाद घेताना परस्परांना साथ देत त्यांनी सहकार्य आणि संघभावनेचा परिचय दिला। रामलिंग येथे पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी मंदिर परिसर स्वच्छता अभियान हाती घेतलं। शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता केली आणि मंदिर परिसर अधिक सुंदर व स्वच्छ करण्यासाठी योगदान दिलं। विद्यार्थ्यांनी केलेल्या या कार्याचे मंदिर समितीच्या अध्यक्षांनी विशेष दखल घेतली। विद्यार्थ्यांनी सहलीच्या निमित्ताने केवळ स्वतःचा आनंद न पाहता मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केलं। तरुण पिढीमध्ये अशा प्रकारची सामाजिक जाणीव निर्माण होणं ही समाजासाठी सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले। यानंतर यर्नाळ ते रामलिंग परिसरात शेकडो वृक्षांचे रोपण करण्यात आले। विद्यार्थ्यांनी स्वतः रोपे लावत त्याचं संगोपन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला। वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा उपक्रम न राहता भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्ग जपण्याची जबाबदारी आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना या माध्यमातून करून देण्यात आली। या उपक्रमामुळे नेहमीच्या वर्गातील शिक्षणापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली। निसर्गाशी जवळीक, सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता आणि पर्यावरणाची काळजी या मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला। त्यामुळे वर्षा सहलीला शैक्षणिक आणि संस्कारक्षम स्वरूप प्राप्त झालं। दिवसभराच्या उपक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतला। शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकत्र भोजन केल्यामुळे परस्परातील स्नेह आणि आपलेपणाची भावना अधिक दृढ झाली। एकत्र बसून भोजन करण्याचा हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरला। यानंतर आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक खेळाचा मनसोक्त आनंद घेतला। सध्याच्या मोबाईलच्या युगात काहीसे मागे पडलेले आंधळी कोशिंबीर, लपंडाव, संगीत खुर्ची, बैठे डाव, गाण्यांच्या भेंड्या, गावांची नावे सांगणे यांसारखे खेळ यावेळी घेण्यात आले। विशेष म्हणजे या खेळांसाठी कोणत्याही आधुनिक साधनांची आवश्यकता नव्हती। मित्रमैत्रिणींचा समूह, उत्स्फूर्त सहभाग आणि खेळकर वातावरण एवढ्याच गोष्टींनी विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले। गाण्यांच्या भेंड्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची गाणी सादर केली, तर गावांची नावे सांगण्याच्या स्पर्धेत त्यांच्या स्मरणशक्तीची आणि सामान्य ज्ञानाची चुणूक पाहायला मिळाली। आंधळी कोशिंबीर, लपंडाव आणि संगीत खुर्चीच्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हास्य कल्लोळाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। मोबाईल आणि डिजिटल साधनांच्या वाढत्या वापराच्या काळात पूर्वीच्या पिढीतील साधे खेळ विद्यार्थ्यांना अनुभवता यावेत या उद्देशाने या मनोरंजनात्मक उपक्रमांना विशेष स्थान देण्यात आले। प्रत्यक्ष एकमेकांशी संवाद साधत खेळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मैत्री, संघभावना आणि परस्पर संवाद अधिक दृढ झाला। या संपूर्ण उपक्रमात विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त, स्वच्छतेची जाणीव आणि सामूहिक सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला। सहलीच्या निमित्ताने निसर्गाचा आनंद घेत असतानाच परिसराची स्वच्छता राखणे, वृक्षांचे महत्त्व समजून घेणं आणि सार्वजनिक ठिकाणांप्रती आपली जबाबदारी ओळखणे हा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांच्या कृतीतून अधोरेखित झाला। निसर्ग भ्रमंती, पायी प्रवास, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, समूह भोजन आणि पारंपरिक खेळांनी भरलेला हा दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी अनुभव ठरला। पावसाळी वातावरणाची साथ, मित्रांचा सहवास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे सहलीला आगळे स्वरूप प्राप्त झाले। आनंदासोबतच अनुभवातून संस्कार आणि संस्कारातून जबाबदार नागरिकत्व असा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे पुढे आला। या उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन मुख्याध्यापक प्राध्यापक ॲडव्होकेट
डी हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शिक्षकांनी संपूर्ण प्रवास आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनीही शिक्षकांच्या सूचनांचं पालन करत सहल शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण केली. यावेळी व्ही पत्की, SD साखळकर, JR खपले, AM यादव, KL कांबळे, KS देसाई, अर्चना पाटील, पूजा पाटील, प्रियांका पाटील, धनश्री पाटील, चौगले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केलं. Good afternoon everybody. I am Anushka from Nippani Maratha Mandal High School, Nippani. It's my great pleasure to express my wonderful experience. Today this wonderful picnic to Ramling Temple through Yarnal village is giving us a great joy. When we go to see place by walk, we can enjoy beautiful valleys, beautiful hills, the green farms and the beautiful birds. Even we will enjoy planting trees also with Eco Club. Thank you. Good morning everyone. My name is Vallabh Joshi, studying in 8th standard, Nippani Maratha Mandal High School, Nippani. This is my first high school experience in the school. ನಮಸ್ಕಾರ. ನನ್ನ ಹೆಸರು ತನಯ ಮಾರುತಿ ಗಾವಡೆ. ನಾವು ಮರಾಠ ಮಂಡಳ ಶಾಲೆಯಿಂದ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯಾಧ್ಯಾಪಕರಾದ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಡಿ ಹಳವಂಕರ್ ಸರ್ ಹಾಗೂ ಇಕೋ ಕ್ಲಬ್ಬಿನ ಪ್ರಮುಖವಾದ ಯಾದವ್ ಸರ್ ಹಾಗೂ ಸಹಲ ಪ್ರಮುಖವಾದ ನಮ್ಮ ಕಾಂಬ್ಳೆ ಸರ್ ಅವರು ನಮ್ಮನ್ನು ಈ ಸುಂದರವಾದ ಸ್ಥಳವನ್ನು ತೋರಿಸಲು ತಂದಿದ್ದಾರೆ. ಈ ಪ್ರವಾಸದ ಉದ್ದೇಶವೇನೆಂದರೆ ನಾವು ಸ್ನೇಹ ಭಾವನೆಯನ್ನು ಕಲಿಯುವುದು ಮತ್ತು ವೃಕ್ಷಾರೋಪಣೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆಗಾಗಿ ಆಕ್ಸಿಜನವನ್ನು ಉಳಿಸುವುದು. ಧನ್ಯವಾದ. नमस्कार. निप्पाणी मराठा मंडळ हायस्कूल निप्पाणी आज वर्षा सहलीनिमित्त निप्पाणी ते रामलिंग या ठिकाणी पायी सहल काढत आम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यामध्ये जी काय या ठिकाणी होत असलेली शेतकऱ्यांची किंवा या ठिकाणी होत असलेली निसर्गाची हालचाल ही आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी जाता मावशी आलेले तर पाऊस असा निसर्गरम्य वातावरणात पडत आहे. आणि पूर्वीच्या लोकांनी डोक्यावरती कसं एक आपलं ह्याला काय म्हणतात मावशी, गुंची पोतं घ्यायचं या पद्धतीनं ह्या आत्ताच्या मुलींना माहीत नाही. रेनकोट आणि छत्रीच्या जमान्यामध्ये अजूनही शेवटची पिढी ही म्हणावी लागेल की या पद्धतीनं आपल्याला आजही पाहायला मिळते. आणि हे पाहायचं असेल तर तुम्ही TV वरती न बघता प्रत्यक्षात आपल्याच या भागामध्ये शेतकरी लोक अजूनसुद्धा जातात, त्यांच्याकडे तुम्ही येऊन बघू शकता. आणि खरंच वर्षा सहलीनिमित्त असा रिमझिम पाऊस पडत आहे आणि विद्यार्थी या पावसाचा आनंद घेत, या निसर्गाचा आनंद घेत या ठिकाणी आलेले आहेत. याबद्दल सर्व विद्यार्थी, सहल प्रमुख कांबळे सर, तसेच ज्येष्ठ शिक्षक साखळकर सर, चौगुले मॅडम, यादव सर, पत्की मॅडम, सर्व शिक्षक या ठिकाणी पुढे थोडे गेलेले आहेत. तर आम्हाला खूप आनंद होत आहे की वर्षा सहलीनिमित्त आम्ही या ठिकाणी आलो. आणि मावशींच्या सारखं, मावशी फक्त मला इतकं सांगा की पाऊस जरी मोठा आला तर तुम्ही शेतात कंटिन्यूस काम करता का? करता. किती आनंदाचे. मावशी वय किती आहे तुमचं? तर मला काय 60-70 असेल. 70 वयाची एक आमची मावशीच्या वयाची की बाबा या ठिकाणी असल्या पावसात काम करतात. आणि 17 वर्षाच्या मुलीसनी आजकाल जरा काम केलं की आजार पण येतं. याचं एकच रहस्य आहे की या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जे त्यांना मिळणारं पोषक वातावरण, योग्य आहार आणि योग्य व्यायाम हेच त्याच्या मागचं रहस्य आहे. धन्यवाद मावशी. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.